नामामृत गोडी वैष्णवा लाधवी नामाची जी गोडी असती एका देवाच्या नावाच्या सिद्धू सोमदेवांच्या जी गोडी आयुष्य संपत नाही आणि जी दुसरी गोडी असते तोंडावरची गोड जेवल्यावर 10-15 मिनिट तोंडात विरघळत त्यानंतर ती निघून जाते. त्याला म्हणायचा अनुभव कसला लौकिक आणि परमार्थाचा जो अनुभव असतो मठामधला त्याला अलौकिक अनुभव बोलत. तेव्हा आपल्या अनुभवाची व्याख्या करा. आपण कुठल्या अनुभवासाठी आलोया? अलौकिक अनुभवासाठी आलोय तर लौकिक अनुभवासाठी आलोय? त्यामध्ये आपल्या मनाची गुणगाठ बांधून कारण जेवढ्या वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती. पाची बोट काय सारखी कोण कुठल्या शुद्ध भावनेतून या ठिकाणी आलाय हे काय सांगता येणार. म्हणून सोनुदेवाच्या येण्या नगरी जांभळी गावाची फुलली पांढरी जांभळी गावाची फुलली पांढरी आमच्या घराला यावं, आमच्या घराला पाय लागावं, आमच्या घरात 1-2 घास तरी मला वाटणार नाही का? मला चांगलं माहिती. कारण का बघा जगात फक्त आदर वेळेचा केला जातो. माणसाचा आदर हा माणसाचा मोठा भ्रम आहे. माझ्याशिवाय तर चालत नाही, त्याशिवाय फक्त या जगाच्या पाठी आदर केला जातो फक्त माणसाचा वेळेचा. कारण का चिरचिर पाऊस पडालाय, रातची पाळी करून आलाय 12-8ची, रात्री 12ला सुटलाय आणि तुमचं वाटेत टायर पंक्चर झालं आणि 2 किलोमीटर का ढकलून गेलाय. असल्या पावसात तुम्हाला घाम फुटलाय माझ्यासारखा. गेला बघतो तर त्या अण्णा दुकाने काय इथं पंक्चर काढून मिळेल तो किरणे अण्णा. रात्रीचा 12:30-1 वाजलाय, पूर्ण पाऊस पडतो या घर 10 किलोमीटर लांब आहे, थंड वाजते. त्यावेळी त्या अण्णाला तुम्हाला काय म्हणायला लागतंय? काय अण्णा उठ की रे. अहो अण्णा जरा उठा, 50 100 घ्या पण माझं पंक्चर जेवढं किंमत त्या पंक्चर काढणाऱ्या अण्णाला असत्या का वेळ असत्या? गाडा गाडा बोलायचं. हा मला ऐकलं असं वेळ कुणाला असत्या गरज. हा मित्रांना गरज पण कोणाला? तुम्हाला का महाराजांना? महाराजांना सोमदेवाला तुम्हाला कुठे जावं. तसं देव नवसाला यांच्या पावला भक्ती मार्ग हा त्याने होतावला. त्यांची कृपा आहे तुम्हा मावरी या गावाची महिमा हो थोर सिद्ध सोनुदेवांची भक्त्या परंपार. देवानी महाराजांना अति छळून पिळून घेतलं या. ज्यावेळी भक्तांचं कुडी काढून काढून या ठिकाणी होम हवन बकरी कोंबड काय असलं मागत नाहीत, त्यांना चालत नाही. फक्त हा महिमा कशाचा आहे? भंडाऱ्याचा. दुपारा अंगारा अमुक तमुक काय चालत फक्त भगवंतावरती श्रद्धा ठेवा. महाराजांनी मी देव नवं, मी कुठला लय मोठा सिद्ध नवं, फक्त तुम्हाला जे कार्य माझ्या भगवंता बिराप्पावरती विश्वास ठेवा, माझ्या भंडाऱ्यावरती विश्वास ठेवा आणि तिथे तुमची वाट चाला. तुम्हाला काय कमी पडणार का? पडणार नाही. आणि पडलं तर तुमची भक्ती कुठे? खऱ्या भक्ताला भगवंत कधी काय कमी करत. ज्यावेळी सुदामा पोहे घेऊन गेलता कुठं? जयसिंगपूरला. कृष्णाच्या नगरीला. सुदामाला सांगायला लागलं नाही की माझ्या घरात खायला मला अन्न नाही, 18 घरची माझी बायको मागून तुला पोहे दिले देवा. तिची बायको विचारली महाराज. कारण का जेव्हा श्रीकृष्णाला पोहे खातील त्या टायमात श्रीकृष्ण पोहे उघडल
तेव्हा बघल 4-5 गावचे तांदूळ मागून आणले. तिला वाटल तुझ्या घरात एका प्रकार तांदूळ मिळत 4-5 घरचं मोठ तांदूळ तिनं आणून श्रीकृष्णाला पोहे तयार केलं होतं. भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याचं पोहे खाल्लं तर ओळखलं की माझ्या सुदामाच्या घरात आज सुद्धा खायला अन्नाची भ्रांत आहे. माझ्या सुदामाचं मला कल्याण केलं. देवानं जाणलं पाहिजे. तुम्हाला सांगून गरजेचं नाही, कसं काम आहे. सोमदेव सिद्ध सगळं सांगतात, तुम्हाला सांगायची गरज. तुमच्या मनातल्या भक्ती जाणतात. 20,000 लोकांमधून तुम्ही 7-8 लोकांना उलटून अर्ज घेतात आणि तुम्हाला सांगतो बाबा तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हाला बाबा तुम्ही कुठली परेशानी आहे तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही कशासाठी का आलायचा, तुमचं चांगल्यामुळे कळलं म्हणून त्याचा जंका गाजे जगावरी या गावाची भक्ताला आज या ठिकाणी देवानं तुमचे आमचे पैसे काही ठरवल्या. बघूया तरी सागरला जर माईक जर दिला तर तिथं कळते का? तर लोकांना कळते ना, माझं कळतंय का? इकडं मला की आवाज आला तर कळलं. आम्हाला आवाज काय कळतंय कुठलं काय, कारण का करण्यासाठी सुद्धा आपल्याजवळ तेवढी आहे बर का. नाही असं नाही, फक्त ती बुद्धी दुसरी कुठली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाशी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया न पवे कोणी. तुमचं चित्त, बुद्धी, मन आणि शरीर एका जागेवर असलं तरच परमार्थ घडतो. अन्यथा तो परमार्थ ज्या अन्नातून आपल्या शरीराला प्रोटीन भेटत नाही ते अन्न आपल्या काही कामाचं आहे का सांगा बरं. अन्नातून प्रोटीन भेटत नाही, रक्त काय होत नाही, शरीराला काय उपयोग नाही, हे काय कामाचं आहे का? बघा आली जोरलाय आल्यानंतर आपण लावलंय मला नसतं अमृतजळ. माणूस जसा उद्या कशा जगतो, उद्या काय तर चांगलं होईल, उद्या काय तर चांगलं होईल, उद्या काय तर आता येतं मग येतं पर्याय नाही, चालत नाही. आता 10 मिनिटं सव्वासाला पोळ्या चालू केलं, सव्वासाला आलं बघा. आता मागं फक्त घोर मागचे नव्हतं झाडाच्या मागच्याचा अलीकडे जरा काळा होतो, जरा अंदू जरा काळा होतो. पण आता येते 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला जास्त होत नाही. घाबरची माणसायचा गेलं पाहिजे झाडाच्या काढायला, पर्याय नाही काय करायचं म्हणून त्यांची भक्ती आहे जगावरी या गावाची फुलपानरी या गावाची फुलपानरी. सोनूदेवांच्या मठामध्ये श्रीहर पाटील भक्ताला तांदळगावचं उपसरपंच मोठं इंजिनियर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून त्यांना इथे सोनूदेवांच्या मठामध्ये आणलं. एज्युकेटेड माणूस, चांगल्या पोस्टला असणारा माणूस, चांगली विद्वत्ता मिळवलेला माणूस, भरपूर पैसे बाळगले, 4-5 लाख रुपये दवाखान्यात घालवलं आणि महाराजांच्या मठामध्ये आलं ते सोनूदेवांच्या. आणि विचारलं महाराज इतका मी मात्र राबतोय, भगवंतावर माझी भक्ती आहे, तरी पण मला असा रोग का व्हावा. महाराज झालं बाबा तू फक्त 5 माझ्या वाऱ्या कर, मला काही जातात 4-5 रुपये घाललोयस, 4-5 लाख रुपये मला काही द्यायची गरज नाही, फक्त 4-5 वाऱ्या माझ्या भगवंताच्या कर. कपाळाला कपाळ भरून भंडारा लाव, 2 चिमट्याचा भंडारा खा, तुला रोग निवारण झाल्याशिवाय राहायचं. दुसऱ्या वारीमध्येच त्या ढोळीगावच्या श्रीहर पाटील भक्ताला याची अनुभूती आली आणि तिसऱ्या असणाऱ्या सोमवारी त्यांनी रिपोर्ट काढला तर तो निगेटिव्ह. सध्या ते श्रीहर पाटील भक्त विजापूर या मोठ्या सिटीमध्ये असणारे चांगले इंजिनियर खात्यावरती किंवा त्या सगळ्या सुपरवायझर आहेत त्या इंजिनियर खात्यामध्ये चांगला पगार त्यांना आहे. त्यांचे असणारे भक्त तांदळगावचे उपसरपंच दीपकांना पाटील यांना सुद्धा त्यांचं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं त्यांनी धंद्याला थोडंसं त्यांना जरा
बरकत येईना, त्यांना काय तर कमी वाटू लागलं, त्यावेळी महाराजांना त्यांनी अनुभव घेतला. त्यांच्या मुलीच्या पोटाला उपाय झाले, ते 2 लाख रुपये घालून आलं होतं. पण महाराजांच्या कुठं आहे माहिती आहेत काय भक्त आहेत आपले कुठल्या गावचं, ढवळी गावचं आणि ताणगावचं आहे, दोघांचं कोणाचं घेतल्या ते काय मला माहित नव्हतं. मी सांगतो बरोबर आहे ना भाई, नाहीतर मग माझं रिटून मिळेल काहीतरी. भक्त सध्या इथं उपस्थित आहे, त्यांनी भरपूर पैसे घालून त्या सरपंच साहेबांनी त्यांच्या असणाऱ्या रोग निवारण्याची ताकद या भंडाऱ्यामध्ये ते जाणलं. कारण सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल आणि चावा म्हणजे गेलेल. परमार्थाची गोडी कधी लागती, ज्यावेळी आपण स्वानुभव घेतो. इथं अशा बाहेर मी विनंती आहे, 5 वाऱ्या थांबायचं, एखाद्या पौर्णिमाला यायचं, आधीमध्ये यायचं. महाराज काय तुम्हाला पैसे मागणार, कारण प्रत्येक गोष्ट तोंडानं होत नाही. त्यासाठी तुमच्या सोयीच्छेनं या मठामध्ये बऱ्याच अजून गोष्टी करण्याची गरज आहे. अजून पाण्याची व्यवस्था मठामध्ये आपल्याला बरोबर नाही. अजून लांब लांबची लोक येतात, त्यांना उपास मागं वापस जावं लागतं. तर त्या महाराजांच्या पुढच्या फ्युचरमध्ये गोष्टी घ्या, तिथं महाप्रसाद तुम्हाला भेटावा, त्यानंतर पाण्याची मोठी टाकी असावी. लहान लहान लेकरं कुणाला हैराण होते, त्यांना बसण्यासाठी जागा. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात काय अडचण नाही, ऊन सोचतोय माणसाला झाडाकडे. उद्या बायचान्स पावसाळा जर मोठा चालू झाला तर बसायचं कुठं. स्नेहल पाटील भक्त, हे ढोळेगावचं भक्त स्नेहल पाटील, आणि तुम्ही जरा उभा राहणार 2 मिनिटं, म्हणजे मला पण जरा कळलं. हे सरपंच ताणेगावची जरा बघा, स्वानगाव काठचा, आणि हे स्नेहल पाटील भक्त ढोळेगावचं. त्यांना कॅन्सरचं निघाल्याचं बरं झालंय, त्यांच्या मामावर साहेब भक्त आहे. आणि ह्या ताणेगावच्या औषध त्यांनी स्वच्छेनं सोनू महाराजांना मागच्या महिन्यामध्ये मी काय त्याला नाही, त्या युट्यूब मागे काही कळत नाही. चालती त्यांनी 2.5 लाखाची महाराजांची आग्रह करत महाराजांनी मागितलेली बरा देव जिंदा देव. त्यांच्या मोठ्या मनात ते महाराजांना एक त्यांनी येडा मारा. महाराजांना स्वइच्छेतून त्यांनी 2.5 लाखाच्या जवळपास त्यांनी बुलेट घेऊन दिलेले आहे. सांगण्याचा अर्थ काय मित्रांनो, की तुमची सोय व्हावी, त्यांचं काय अडचण बसण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, त्याच्याने पाणी प्यायसाठी व्हावं. आता आम्ही 17-80 किलोमीटरवर आलोया, आमच्या गावाला कोण पाहुणा नाही, पाहुणा नाही, ती भक्त म्हणजे आम्हाला चपास केली. आम्ही कुठे जायचं सांगा बरं, एखाद्या मावशीमध्ये घरातल्या भावाची आपल्या हा कोणता जागा सांगा बरं. आम्हाला वाटतं आम्ही चाय प्यावा, जरा पोटात घालून व्हिडिओ खावावं आणि पाणी पण जरा प्यावं, यासाठी आपल्या सुविधा उपयोग नाही. तुमच्या सोयीचे जरा काहीतरी बाबा इथं तुमचं नाव टाकून देत जावा, शेड बसायला किंवा असा पाण्याची टाकी म्हणा, किंवा एखाद्या सोमवारचा महाप्रसाद म्हणा, एखाद्या अमावस्याला पौर्णिमेला महाप्रसाद म्हणा, अशा सुविधा द्या म्हणा. चालला म्हणजे इथं काही दाखवा नाही, महाराजांनी मला सांगितलं नाही सांगा म्हणून, पण मला जे वाटतं ते सांगतो. कारण का गेली 20 वर्ष आम्ही महाराष्ट्रात फिरत असतो आणि ज्या काय लोकांना सुखसुविधा लागलेल्या फक्त माणूस बोलतो, सहकार्य करूया. आणि चाललेल्या ज्ञानकथा यज्ञाला असणाऱ्या या मात्र महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे ते तुम्हाला बगरकापा कोण म्हणत नाही, ते तुम्हाला कोण कोंबडकापा पौतपारा म्हणत नाही. जी काय सगळं चाललंय तुमच्या सर्वांच्या सानिध्यातून आणि तुमच्या सहकार्य चालूया. सध्या वाईट वेळ आहे, हे जर होऊन करायचं तर तुम्हाला 4-5 हजार रुपये तरी लागतील का नाही. 4-5 हजार रुपये काळेपिशला नाही म्हणजे 500 रुपये काळेपिशला खर्च आहे ना. पाहुण्याला मुक्कामला तर टाक नाही काळेपिशला आणायला 500 रुपये खर्च आहे पाहुण्याला काळेपिशला आणायला. म्हणजे याला काय अर्थ काय सांगा बरं. हे सगळं शुद्ध शाखा आहे, त्या मांसाहारी नाही. म्हणून भगवंताला एकच मागा, देवा त्या जगाच्या पाठीवरती फक्त आपल्या मनावर सांगा, इतराला सांगायची गरज आपल्याला हो मार्ग पडतोय आपण लिहूया. जगापुढे आपलं काय सांगायची गरज आहे का. कारण जग हे असं आहे, लोकांचं ऐकताना रडून ऐकतं आणि जगाला हसून सांगतं.
म्हणताना आपल्या भावनेचा बाजार तुम्ही मांडू. तुम्हाला जे काय सांगायचं आहे किंवा तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे तिथं व्हा. तुम्हाला त्याचं काहीतरी थोडं नक्की भेटेल. म्हणताना जाता जाता तुम्हाला फक्त शेवटचा एकच दृष्टांत देतो आणि तुम्हाला कळेल की या ठिकाणी आपल्याला का मदत केली पाहिजे. या जगाच्या पाठीवर भगवंत वरळक साहेब ज्यावेळी तुमच्या भक्तांचं दुखणी काढून काढून महाराजाचं डोळं गेलं होतं. पहिल्या दिवशी सर्पराजा आला, सर्पमित्राला फोन केला, सर्पमित्र तो साप घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी तो साप आला वापस. दुसऱ्या टायमाला सर्पमित्र तो साप घेऊन, तिसऱ्या दिवशी तो साप अंगात कर्तकल्या रूपात आला. तिसऱ्यांदा पण त्याला साप तो सर्पमित्र घेऊन गेला, त्याला सोडला. आणि चौथ्या दिवशी तो साप याच्या वरळाजवळ आला तेव्हा अंगाच्या जखमा झाल्या होत्या. आणि तो ज्यावेळी साप नाग रूपामध्ये जो मरून गेला त्यावेळी सोनूदेवांना डोळं आलं. हा सगळा प्रकार भगवंताच्या कृपा आशीर्वादाचा प्रकार आहे. फक्त मानला तर देव आहे, अन्यथा माळावरचा. मानला तर भंडारा पवित्र आहे, अन्यथा खायची हळद आहे का नाही. फक्त मानलं तर. एक दिवशी एक जावाय मानलं तर यासाठी सांगालोय. एक दिवशी एक जावाय मोठे औषधाला जाऊ वाटलं सासरवडला गेला सासरवडला आणि सासूची दांडगी अप्रुवाय करते. सासूची कशी असते बघा, जावयाची लाड करणारी. राख्या जावयाचा मान ठेवी नाकाची नत गहाण. राखे जावयाचा मान. जावयाचा मान जर राखायला म्हणलं तर सासूला कोण मानत. एक वेळ लेकीला माग सरल पण जावयाला आण दे, येऊन दे. आणि त्या जावायला केव्हा जाऊ वाटत नव्हतं. तेव्हा सासू घाला जावाय गेला आणि त्याला जे आवडत ती ताटात आणलं. मग सासू भावडी गरीब माझ्यासारखी ताटात आपलं भाकरी काय चपाती कोशिंबीर वाढलं. जावायला जी गोष्ट आवडत नव्हती ती वाढली. जावाय जेवाय बसला. मावशी हे काय मामी माय म्हणली जावय बापू हे भाकरी आहे. तो म्हणला भाकरी मी खात नाही. म्हणजे असू दे चपाती म्हणून मामी या खाऊन. ते म्हणलं असू दे खाव्यात काय करायचं पर्याय नाही. त्याला गाठला आमटीच बघ. त्याला खालतो वरचं काय निवडून दिलं ना. म्हणली मामी हे काय आहे तर म्हणली आमटी. तेल आता संपलं म्हणजे तेल आहे असं म्हणले खाऊ म्हणले मानून खातो म्हणला काय अडचण नाही. कोशिंबीर जरा घातली त्याला दहीच नव्हतं नुसती कोशिंबीर. मामी हे काय आहे तर म्हणला कोशिंबीर आहे म्हणजे असं खा म्हणली मानून. आईला म्हणलं सगळी मानवायला मानूनच खाता म्हणल्या. जेवला राग लाल भरू झाला होता. जाताना मामेली घालवायला बरं जावं ना जमानं माग सरला 2 वाजवल्या. सासूला तर कोणाला बायकोला सासूला अगो बाई तुम्ही का मला मारलं सा असं नाही मामी. सासरा मला घ्या मानू नका. कसं मानून घ्या. सगळा देव मानायला मानल्याशिवाय जगात देव मिळत. कारण भावेविन भक्ती भक्तीविन मुक्ती बळविन शक्ती बोलू नये. म्हणून या जगाच्या पाठीवर भगवंताला माना जाना. आज दुसरा तुम्ही 3 ऐकलं. स्नेहल पाटील डॉक्टर ढवळीचे, दुसरे आपले असणारे दीपकांना पाटील, असणारे उपसरपंच तानंगावचे आणि तिसरा दृष्टांत सोनूदेवांचा. त्यातनं प्रबोधन गंडा दोरा अमुक तमुक काय चालत नाही म्हणून फक्त इथं फक्त भंडारा चालतो. भंडारीजीवर सगळा खेळ आहे. महाराज म्हणतात मला देव म्हणू नका. मी देव नव्ह, मी देवाच्या पायाची धूळ आहे. भगवंताला माना, भंडाऱ्याला जाणा आणि श्रद्धा पाळू नकोसा. आणि तुम्हाला जर सांगितलं तर हे असं देव आहे तो कसं देव आहे ऐकायचं. तुम्हाला जर गुण आला तर नक्की वापस या. ती तुम्हाला विचारायची गरज नाही. म्हणून भक्तीनं देवाला आळवा. जगात मात्र जगाच्या पाठीवर भगवंत डायरेक्ट पुढे येत नसतो. त्यासाठी तो माणसं जन्माला देवासारखी. एक पुजारी बरोबर नदीच्या मध्ये मंदिर. नदीला मोठा पूर आला आणि गावातल्या माणसाने एक नाव केली. मोठा हुशार माणूस. अहो महाराज पाणी वर चढायला लागलंय. पाणी आता मंदिरात घुसल. तुम्ही नावात बसाने आपलं चला कारण बेटावर मंदिर आहे. महाराज म्हणला आयुष्य घेतलं मला देवासाठी. देवानं चाललं पाहिजे म्हणा. मी येणार नाही मला द्यायला मला घेणार जायचं. पाणी आणि वर चढलं. पाणी देवाच्या पायरीला लागलं. माणसाने आणि वापस आली ती लोक. महाराज आता तरी चला पाणी वर चढायला लागलं. या बसुराला बुडून मरचं नाही ना म्हणला. देवासाठी म्हणून आयुष्य घालले म्हणला. इथंच मरीन म्हणला पण बाहेर नाही येणार. जाऊ म्हणली येणार जाय म्हणली. पाणी वर चढून देव बुडला. शिखरावर बसलं.
माणसाने लागल्याने फोन केला प्रशासनाला, अहो आमचा पुजारी असा लय चांगला आहे, शिकरा मुली बसलो या, त्याला म्हणजे बाहेर काढूया. हेलिकॉप्टर तिने आणलं प्रशासनानं, ते सुली शिडीवरनं. म्हणजे आता 2 मुली वर ये, तुला बाहेर काढतो. तेव्हा हा बुडून मला नंतर चाललं, मला देवाला म्हणा आलं पाहिजे. पाण्यावर त्याला बुडून गेले की इकडे ते बुडून मेलं, देवाकडे गेलं. देवाला म्हणतं, देवा उठता बसता खाता जेवता बोलता तुझ्या नावाशिवाय मी तुला काय केलं नाही, आणि तू मला वाचवलं. तेव्हा देव बोलतो, ऐका बारीक, अरे येण्या तुला 3 वेळा न्यायला आलतो, तू आलास? हा मला तो कुठं असता न्यायला सांगतो आहे. जेव्हा पहिल्या टायमाला पाणी वर चालतं तेव्हा माणसाच्या रूपात कोण आलतं? मी चालतो. ओके. दुसऱ्यांदा नावातनं तुला न्यायला कोण आलतं? मी चालतो म्हणला. तिसऱ्यांदा हेलिकॉप्टर म्हणतो न्यायला कोण आलतं? मी चालतो. देवा तू आलता असं मला दिसला कसा नाहीस? काय म्हणतोय? तू आलता असं मला दिसला कसा नाहीस? अरे बाबा दांभिकपणाची भक्ती केल्यामुळं तुझ्या मनात जो अहंकाराचा जो चष्मा बसलाय तो चष्मा तू काढला नाहीस, तेव्हा तुला मी दिसलो. प्रत्येकाच्या मनात दांभिकपणाचा एक चष्मा आहे. देवाला तो चष्मा काढा, ते भगवंताला जाणा. तुम्हाला प्रत्येक मानव प्राणी तुम्हाला देव दिसल्याशिवाय राहायचा. फक्त देवाला जाणा, माना, त्याच्या चरणी लीन व्हा, तरच भगवंत पावल. आणि देवाला असा सोडायचा. म्हणून काय सांगू देवा मला नाग सुटना, कसं सांगू देवा नाग सुटना. प्रपंचात सुख आहे का मानताय? शेवटचा आहे. प्रपंचात सुख आहे का मानताय? आहे. उद्यापासून इकडे याचं सुख आहे तर सुख असं इकडे आलाच ना, सांगा बरं. काय ना का प्रत्येकाला प्रॉब्लेम फक्त मायाच आहे. उद्या सकाळी उठेल म्हणताना वेगळे लावून झोपतोय आणि असं काय तर पाहिलं नसल्या पुन्हा नाही. पण सांगालो माणसाचं आयुष्य पाण्याचा बुडबुड आहे, भाकरीवरची भाजी आहे. कधी संपल आणि कधी सांगता कोणाला येणार. उद्या पण मग नियोजन करून होते, असं करायचं तसं करायचं, ह्याव करायचं तेव्हा करायचं. पण भरोसा असेल, भरोसा हा फक्त भगवंतावरती असावा. संस्कृती देवधर्म विसरून गेली सारे, आयुष्यात माणसाच्या सारी झाली दुनियादारी. इथं माणसाला माणूस किंमत अजिबात देईना. आणि इथनं उठते ती तिथे गेले सर मागा मला जाऊन देवाला, असं देवाला झाले तर तू पाया पाया दुसरं राहिले. दुसरं कोणीचं काय माझ्या म्हणून कोण आलेला येताना शिस्तीत आलं पाहिजे. म्हणून पाषाणाच्या हृदयाला पान फुटना, काय सांगू देवा तुमचा नाद सुटना, कसं सांगू देवा मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. पैसा करून पैसे जरी मारी बांधली, पैशामध्ये सुख आहे पण समाधान फक्त भक्ती मार्गातच आहे, हे लक्षात घ्या. कारण माणूस आनंदी होऊ शकतो पैशानं, पण समाधान तुम्हाला जर मिळवायचं असलं तर परमार्थासारखं सुख म्हणताना शेवट आहे
एका दिलानं एका प्रेमानं ठरल्याप्रमाणे काय खचून कसं खचून बोला सोनदेव महाराज की सिद्ध सोनदेवाच्या नावानं काय कळत झालंय ब कड त्याकडे इथं जरा आवाज जास्त जरा कमी जरा जास्त जरा वाढा काय कळत झालं जरा खचून दिसला भगवंताचे आदर्श शक्ती आपल्याला बघत असते. एक्झाम्पल घ्या आपल्या गावात उद्या सकाळी उठायचं पुरुष मंडळीवरची उद्या सकाळी उठायचं आंघोळ करायचं अंगावरचा टावेल असतो वला किंवा फक्त बेडवर टाकायचा आणि ते फक्त तुमच्या बायकोनं बघायचा तिनं चपात्या करता करता त्याला मान हललं की त्याला सांगायला लागत नाही ते उचल देऊन टाकते वाढत त्याला कशी ताकद म्हणायची अदृश्य न दिसणारी न बोलणारी फक्त डोळं उचलते नेऊन अशा आदर्शात ताकद प्रत्येक घरात असत्या जे झालं त्यांच्या घरात झाले त्यांच्यावर घरात नाही झाले ते नसत्या म्हणून एकच भगवंताला मागायचं भगवंता पैसा पैसा करून आता बांधली हो मारी आयुष्यात तुझ्या नावाविना लागणार गोडी भगवंताच्या नावाची गोडी लागणार म्हणताना खचून मंचिला का घरी आता बंद करायचं आहे नाही नाव बंद केलं पाहिजे मला माझ्या दुकानावर उघडं गेलं पाहिजे पाळवायने म्हणून सिद्ध सोमदेवाच्या नावाने काशीनाथच्या नावाने म्हणत नाही पैसा पैसा म्हणून बांधले पैशाची होय मारी आयुष्याला आता माझ्या राहिली नाही गोडी शरण देवा तुझं मला कधी दिसना पैशात माणसाला देव दिसत ठरवायचं चालेल बरं का शरण देवा तुझं मला आता दिसना काय करू सांग देवा नाद सुटना कसा सांगू मला नाद सुटना चरणी तुझ्या मस्तक हा सोमवार आहे महादेवाचा वार आहे उद्या आपल्या हिंदू धर्माचं वर्ष आहे नाही सांगा बरं म्हणताना पुढे थोडे मागं जर सूर्यदेवांच्या आरती म्हणतायचा तसं 2 मिनिटाचा विजय करूया तुमच्या आयुष्यात उद्या सर्वांच्या आयुष्यात भगवंतानं यश कीर्ती ज्ञान आरोग्य औंदार्य सुख शांती समाधान सुंदेवन देवावं या भगवंत गारुडदेवन देवावं त्यासाठी नामन संकीर्तन पुढे म्हणतो सर्वांनी टाळ्या वाजवून एका सुरात एका मुखानं एका दिलानं म्हणा कारण एवढा भक्ती परमात येण्यासाठी सोनूदेव